आता मी जे काही सांगते ना ते नीट कान उघडे ठेवून ऐकायचं। आजपर्यंत अभि आणि सोहाला मी माझ्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलाय। त्यांच्या सुखासाठी मी आयुष्यभर धडपड केली। आमच्या अभिचं ना नशीबच खोटं निघालं। माझं न ऐकता त्यांनी तुझ्याशी लग्न केलं आणि आमचंही नशीब खोटं ठरवलं। पण अभिच्या बाबतीत जे झालं ते झालं। पण आता तुझ्यामुळे जर सोहाच्या बाबतीत काही वाईट घडलं ना तर मी ते करीन ना ज्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस। आणि ही गोष्ट आता आयुष्यभर लक्षात ठेवायची, समजलं ना? इट्स ओके, सापडेल तेजस आपल्याला। तू बस गाडीत। सोहा प्लीज शांत हो, रडू नकोस। तू बस गाडीत। दादा तू पाहिलंस ना तेजसच्या घराला लॉक होतं। दादा तेजस निघून गेलाय। माझ्याशी काहीही न बोलता मला न भेटता तो कायमचा सोडून गेलाय। सोहा प्लीज रडू नकोस, शांत हो। आपण तेजसला शोधूया। दादा प्लीज मला त्याच्याकडे घेऊन चल। मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत। मी जाते, तू जिथे कुठे असेल तिथून त्याला शोधून आणते प्लीज। सोहा तू वेडेपणा करू नकोस। कुठे शोधणार आहेस त्याला? तो कुठे गेला आपल्याला माहितीये का? मला नाही माहित। तू जिथे कुठे असेल तिथून मी त्याला शोधणार आहे नक्की। तू प्लीज माझा हात सोड, मला तेजसला शोधायचंय। सोहा हे बघ, माझ्याकडे बघ, हट्टीपणा करू नकोस। जरा सावध स्वतःला। तेजस कुठे जातो हे सांगून गेला नाहीये। तू कुठे शोधणार आहेस त्याला? मी एक काम करतो, मी माझ्या नंबरवरून त्याला फोन करतो। तो माझा फोन नक्की उचलेल। हा, एक मिनिट। मी पुन्हा एकदा ट्राय करतो, यावेळेस तू नक्की उचलेल। अरे किती फोन करशील, झोपमोड झाली की सावत्या। पाहिलंच ना, तो तुझाही फोन नाही उचलत आहे दादा। सोहा तू प्लीज शांत हो। हे बघ, मी तेजसला शोधून आणेन, डोंट वरी। हे सगळं तुझ्यामुळे झालंय दादा। तुझ्यामुळे माझा तेजस मला सोडून गेलाय। सोहा हे काय बोलतेस तू? माझ्यामुळे तेजस निघून गेलाय? हो, तू मीनाक्षीच्या प्रेमात पडलास, तिच्याशी लग्न केलंस म्हणून हे सगळं झालंय। याच्या बहिणीला सोडून आलोय म्हणून बोकाड पचून रडत बसली असेल। रडा, अख्खा कांदाने मिळून रडा। बायको
तुला असलं मोठं सरप्राईज देणारे, असलं मोठं देणारे की तुझ्या मेंदूला झिंझिन्या आल्या पाहिजेत. त्याशिवाय कळायचं नाही तू काय आगाऊपणा केलाय ते. I'm sorry. पण मी काय करू? मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. तेजस कुठेही जाणार नाही. आपण शोधूया त्याला. तू तू आता बस गाडी. चल बस आपण निघूया. अभि डोकं दुखतंय का? चेपून देऊ? हॅलो बायको, तुला तर लय आनंद झाला असेल ना. एकदा तर गेला विषय एंड. पण बायको, आपण तुला नाही सोडून जाणार. हॅलो, अगं ऐकते का नाही? हो. आपण हे समज का केलं, कशासाठी केलं, हाच विचार तुझ्या मनामध्ये असेल ना. तुझ्या मनातलं ओळखतो ना ग बायको मी. कसं त्याच उत्तर हे आहे की आपल्याला तुला ना आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. स्वतःच माझं लगीन होऊ नये म्हणून जीवाचं लय रान करते ना तू. आणि तुझा तो डम्मी नवरा तो बी आता नाही म्हणतोय. पण आपण किती सच्चा आशिक आहे ना हे आता तुला दाखवून देणार आहे. आत्ताच्या आत्ता आपण स्वहा बरोबर लगीन करणार आहे. तुझी ती स्वहा लाडकी ननंद आपल्या प्रेमामध्ये एवढी इडी झाली काय विचारू नको. आपल्यासाठी काय बी करायला तयार आहे. आता नाही परांजपे कांदण्याचं नाकाला काळ पासलं तर नावाचा विक्रमराज शिर्की नाही. आता ऐकत बसू नको. आम्ही लग्न करतोय तर आम्हाला आशीर्वाद द्यायला बी. हॅलो बायको आता कट्टू तिकडे डायरेक्ट सोयाच्या रूम मध्ये.
सोहा कुठे सोहा कुठे? आजच्या रात्याला जर टाइमपास झाला उद्याचा काय ते विचार केला पाहिजे. सोहा, सोहा, सोहा. आपण किती सच्चा आशिक आहे ना हे आता तुला दाखवून देणार आहे. आत्ताच्या आत्ता आपण सोहा बरोबर लगीन करणार आहे. अभि, सोहा. अभि, अभि, मीनाक्षी काय झालं? अशी रूम मधून अचानक का बाहेर आलीस? मला आधी सांगा सोहा कुठे? सोहा कुठे आहे म्हणजे काय झालंय? सोहा तिच्या रूम मध्ये नाहीये आणि घरात पण नाहीये. कदाचित ती अगं पुढे बोल. कदाचित काय? ती काय झालं? माझ्या नावाने का आरडाओरडा करतेस? आणि कदाचित म्हणजे तुला काय म्हणायचंय नक्की? अगं बोल ना काहीतरी. आत्ता सोहा सोहा करत होतीस ना, मग आता सोहा समोर आल्यानंतर का वाचा बसली तुझी? अगं बोल. वहिनी बघितलंस ना? नाही म्हणजे हिची मनस्थिती बिघडलेली आहेच आहे, आता ही आपली सुद्धा बिघडवेल. चुकलं माझं. माफ करा मला. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. पाहिलंस ना? हे असं असतं हिचं. असं बोललं की संपलं. सोहा चल तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप आता.
हे सगळं काय चाललंय मीनाक्षी? काय झालंय तुला? सोहा तिच्या रूम मध्ये नाहीये असं तुला कोणी सांगितलं होतं? अगं बोल ना, काहीतरी विचारतोय मी तुला. मी सहजच गेले होते तिच्या रूम मध्ये. का? मला तिच्याशी बोलायचं होतं, पण सोहा तिच्या खोलीत नव्हती. मी तिला सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडली नाही ती. मग मला काळजी वाटायला लागली, म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं. आणि बस, कळलंय मला तुला काय म्हणायचंय ते. आता माझी तुला एक रिक्वेस्ट आहे, मेहरबानी करून या पुढे असं काही रिॲक्ट होण्याआधी कुठल्याही गोष्टीची खात्री करून घेत जा. उगाच वाटलंय म्हणून काही करण्यात अर्थ नाहीये. कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते? ठीक आहे, जाऊन झोप आता. तुला आरामाची गरज आहे. तू का आलीस इथे मीनाक्षी माझ्या रूम मध्ये? तुला मी सांगितलंय ना. नाश्ता आणलाय तुझ्यासाठी, खाऊन घे. मला तुझ्या नाश्त्याची काहीच गरज नाहीये, कळलं? तूच खा तुझा नाश्ता तो. आणि मी तुला एक सांगते मीनाक्षी, माझ्या आजूबाजूला फिरकण्याची काहीच गरज नाहीये. तू इथून निघून जा यार, प्लीज. सोहा, तुला एकदा सांगितलं कळत नाहीये का ग? जा इथून. सोहा प्लीज, अगं प्लीज इथून जा. सोहा, अगं खाऊन तरी घे. सोहा, सोहा, शेवटी विक्रमने आपल्यात न मिटणारी दरी निर्माण केली आहे, पण मला काहीही करून ही दरी मिटवावीच लागेल.